नीट पेपर फुटी प्रकरणी नरेंद्र मोदी सरकारनं केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला। पण केंद्रातल्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता आपले राज्याचे शिक्षण मंत्री चर्चेमध्ये आले आहेत। देशात नीटचा पेपर फुटला आणि राज्यात त्यानंतर टीईटीचा पेपर फुटला। अगदी एक दिवस आधी टीईटीचा पेपर फुटला, ज्यामुळे परीक्षा रद्द करावी लागली। टीईटीचा पेपर फुटल्यानंतर मंत्री दादा भुसे विरोधकांच्या निशाण्यावर आले। या पेपर फुटीमुळे विरोधकांनी दादा भुसेंचा राजीनामा मागितला आहे। एवढंच नाही तर 28 जुलैला राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला। याच बैठकीत एकनाथ शिंदेंनी शिवसेना मंत्र्यांना झापल्याचं समोर आलंय। या बैठकीत सर्वात आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंना चांगलंच फैलावर घेतलं। शालेय शिक्षण विभागाच्या कामकाजावरून आणि महाराष्ट्रात जी पेपर फुटी प्रकरणं झाली त्यावरून एकनाथ शिंदेंनी शिक्षण विभागाला झापलं असल्याची माहिती समोर आली आहे। दादा भुसेंकडे जो शिक्षण विभाग आहे त्या विभागात शिवसेना आमदारांची कामं वेळेत होत नसल्याची तक्रार आल्याचं समोर आलं होतं। त्यामुळेच एकनाथ शिंदे मंत्री दादा भुसेंचा राजीनामा घेतील की काय अशा चर्चा सुरू आहेत। यात टीईटी पेपर फुटी प्रकरणी युवक काँग्रेसनं मंत्री दादा भुसेंचा 7 दिवसात राजीनामा घ्यावा असा इशारा दिलाय। जर दादा भुसेंनी राजीनामा नाही दिला तर थेट त्यांच्या घरापासून आंदोलनाची सुरुवात करू असा इशारा दिलाय। त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी तर थेट शालेय शिक्षण विभागातील रेड कार्डच बाहेर काढले। त्यामुळे मंत्री दादा भुसे अजून अडचणीत चालेत। शिवाय लवकरच राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो अशा प्रकारच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत। त्यामुळे जर मंत्रिमंडळ विस्तार झाला तर त्याआधी एकनाथ शिंदे दादा भुसेंचा राजीनामा घेऊ शकतात अशी चर्चा आहे। नक्की काय घडतंय? धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर दादा भुसे का टार्गेटवरती आलेत? एकनाथ शिंदे दादा भुसेंचा राजीनामा घेतील का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश नाकाडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। देशात नीट पेपर फुटी प्रकरणावरून तब्बल 36 दिवस चाललेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपला राजीनामा द्यावा लागला। केंद्रीय पातळीवर झालेल्या या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही कमालीचं तापलं आहे। कारण दिल्लीत जशी नीटची चर्चा रंगली तशीच महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटीच्या पेपर फुटीमुळे मोठा गदारोळ माजला आहे। परीक्षा अगदी एका दिवसावर आलेली असताना पेपर फुटल्याचं स्पष्ट झालं आणि प्रशासनाला परीक्षा ऐनवेळी रद्द करावी लागली। या संपूर्ण प्रकारामुळे राज्यातील हजारो भावी शिक्षकांचं भवितव्य अंधारात सापडलं असून या प्रशासकीय अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी आक्रमक मागणी आता विरोधकांकडून लावून धरली जात आहे। या प्रकरणात सर्वात आधी आक्रमक भूमिका घेतली ती युवक काँग्रेसनं मंत्री दादा भुसे यांना थेट 7 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे। या काळात जर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला नाही तर त्यांच्या नाशिक आणि मालेगाव येथील घराबाहेर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे। यापूर्वीही वंचित बहुजन आघाडी आणि विद्यार्थी संघटनेनं या मुद्द्यावरून दादा भुसेंच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलनं केली होती। मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता दादा भुसेंवरील राजकीय दबाव वाढला आहे। युवक काँग्रेसच्या या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शालेय शिक्षण विभागातील कथित भ्रष्टाचाराचे बॉम्ब फोडत मंत्री दादा भुसेंच्या अडचणीत आणखी भर घातली आहे। संजय राऊत यांनी सोशल मीडियावरून थेट शालेय शिक्षण विभागाचं एक रेड कार्ड जाहीर केलं आहे। संजय राऊत यांच्या दाव्यानुसार राज्यातील सुमारे 2000 सरकारी शाळा निधीअभावी बंद पडलेल्या असताना दुसरीकडे नवीन शाळा आणि संस्थांना मंजुरी देण्यासाठी कोट्यवधी रुपयांची वसुली सुरू आहे। स्वयंअर्थसहाय्यित शाळांना अंतिम मंत्री मान्यता मिळवण्यासाठी 5 ते 10 लाख रुपये, नवीन वर्गांच्या तुकड्या वाढवण्यासाठी 8 लाख रुपये तर इरादा पत्राच्या मंजुरीसाठी 5 लाख रुपयांची लाच मागितली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। यात एवढंच नाही तर शिक्षण मंत्र्यांच्या कार्यालयातील OHD आणि अधिकाऱ्यांकडून संस्था चालकांची अडवणूक केली जात असून आम्ही मंत्र्यांचे पाहुणे आहोत, आमचं कोणी काहीही वाकडं करू शकत नाही अशा आविर्भावात कारभार सुरू असल्याचा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे। विरोधी पक्षांनी चौफेर कोंडी केलेली असतानाच मंत्री दादा भुसेंना दुसरा मोठा धक्का बसला, तो म्हणजे स्वतःच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून आणि उपमुख्यमंत्र्यांकडून। 28 जुलै रोजी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली। ही बैठक संपल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची आपल्या दालनात एक विशेष बैठक बोलावली। गेल्या 1.5-2 वर्षात शिवसेनेच्या मंत्र्यांनी काय कामं केली, कोणत्या योजना राबवल्या आणि त्याचा काय परिणाम झाला याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती।
यात विशेष म्हणजे या आढावा बैठकीत एकनाथ शिंदेंच्या रडारवर सर्वात आधी आले ते शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे। या बैठकीला दादा भुसेंसह त्यांचे सर्व OSD आणि खासगी सचिव उपस्थित होते। मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शालेय शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारावरून आणि राज्यातील TT पेपर फुटीच्या प्रकरणावरून दादा भुसेंची चांगलीच कानउघडणी केली। याशिवाय शिवसेनेच्या स्वतःच्या आमदारांचीच कामं शिक्षण विभागात वेळेत होत नसल्याच्या तक्रारी एकनाथ शिंदेंकडे आल्या होत्या। त्यामुळं मतदारसंघात विकास कामं अडकल्यानं आमदारांमध्ये मोठा असंतोष होता। आगामी काळात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे। काम न करणाऱ्या किंवा वादात सापडलेल्या मंत्र्यांची हकालपट्टी करून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा शिंदे गटात विचार सुरू आहे। त्यामुळेच भाकरी फिरवण्याच्या या प्रक्रियेत दादा भुसेंचं मंत्रिपद धोक्यात असल्याचं सध्या बोललं जात आहे। पण हे दादा भुसे नेमके कोण आहेत आणि त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिला आहे हे समजून घेणं इथे महत्त्वाचं ठरतं। दादा भुसे हे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मानले जातात। सुरुवातीच्या काळात शिवसैनिक म्हणून काम करत त्यांनी मालेगाव आणि नाशिक जिल्ह्यात पक्षाची पाळेमुळे घट्ट केली। 2004 मध्ये त्यांनी पहिल्यांदा मालेगाव मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली आणि ते आमदार झाले। त्यानंतर 2009, 2014, 2019 आणि 2024 अशा सलग 5 वेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत। उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचा बालेकिल्ला मजबूत ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे। 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांना सहकार आणि ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून काम करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली। त्यानंतर 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर त्यांच्याकडे कृषी मंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली। कृषी मंत्री असताना त्यांनी राबवलेल्या काही योजनांमुळे त्यांची प्रशासनावर पकड निर्माण झाली होती। जून 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांनी पक्षात मोठं बंड केलं तेव्हा दादा भुसे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला। शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना सुरुवातीला बंदर विकास विभागाचं कॅबिनेट मंत्री करण्यात आलं। पुढे मंत्रिमंडळ फेरबदल आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांच्याकडे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या विभागाची सूत्रे सोपवण्यात आली। मात्र आतापर्यंतची बिनधास्त राजकीय कारकीर्द अनुभवणाऱ्या दादा भुसेंसाठी शिक्षण विभागाचा कार्यकाळ अत्यंत वादग्रस्त ठरत आहे। भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आणि त्यातच पक्षांतर्गत आमदारांची असलेली तीव्र नाराजी या दुहेरी संकटात दादा भुसे अडकले आहेत। दिल्लीत ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे मोदी सरकारला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा लागला तसाच दबाव आता महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंवर निर्माण झाला आहे। आगामी निवडणुका तोंडावर असताना शिक्षण विभागातील घोटाळे आणि मंत्र्यांची निष्क्रियता पक्षाला भारी पडू शकते याची जाणीव शिंदेंना नक्कीच आहे। त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू असताना एकनाथ शिंदे शिक्षण मंत्र्यांची पडलेली प्रतिमा सावरण्यासाठी दादा भुसेंचा राजीनामा घेणार की त्यांना अभय देऊन पुन्हा संधी देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे दादा भुसेंचा राजीनामा घेतील का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तसंच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।